हेच ते जय खानोलकर, हेच ते जय आणि आदिती खानोलकर आणि आदिती खानोलकर आणि आदिती खानोलकर आणि आदिती परशुराम खानोलकरांचे छोटे सुपुत्रकरांचे छोटे सुपुत्रकरांचे छोटे सुपुत्रकरांचे आणि ह्या आमच्या सुनबाई, ह्या आमच्या सुनबाई, ह्या आमच्या सुनबाई। अरे दोन्ही भाजींमध्ये वडा मसाला आहे म्हणजे जय आणि आदितीच्या डब्यात सेम सेम भाजी। You know how much I love you. I love you. खरंच खरंच we all love you. वो चांद खिला वो तारे हंसे ये रात अजब मतवाली है। ना समझे वो अनाड़ी है। तू आदितीकडे राहायला होतास? जय आणि आदितीचे नंबर बाजूबाजूला किती मस्त दिसतात ना आणि दोन्ही नंबर मध्ये एकाच डिजिटचा फरक आहे। अरे सुहास, अरे तुम्ही हा मला का खाना कोणा करतो? जय भाऊजी तुम्ही? सुरळीच्या वड्या खाल्ल्यात ना तिने, आता पुढचे 2-3 दिवस काही खरं नाही। आदितीला बेसनाची ॲलर्जी आहे हे तुला कसं कळलं? काका 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 थांबा ना प्लीज। काका मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या एकदा प्लीज। काका काका तुम्ही इथे बसता प्लीज। काका मला कळतंय आता तुम्हाला काय वाटतंय। आम्ही खूप खोटारडे आहोत असं वाटतंय ना, पण काका आमच्या परिस्थितीमुळे आम्हाला खोटं बोलावं लागतं। काका मी मान्य करतो आम्ही खोटं बोललो, खोटं वागलो, पण आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता काका। काका मी जमेल त्या सगळ्या परीने आम्ही काका काका बोला ना काहीतरी। काका हेच ते जय खानोलकर, हेच ते जय आणि आदिती खानोलकर आणि आदिती खानोलकर आणि आदिती खानोलकर। धाकटी सून आली तिनं मात्र सगळं घर सावरलं बरं का। अच्छा म्हणजे ही त्यांची एवढी दगदग होतीये, धावपळ होतीये आणि ऑफिसच्याच कामामुळे उशीर झाला तर त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? पूजेच्या निमित्ताने सगळे एकत्र आले, नाहीतर मोठा मुलगा अण्णांना घेऊन विरारलाच राहतो। तुम्हाला काही सोपं वाटलं का रोज विरारवरून अपडाऊन करायला?
हेच ते जय खानोलकर, हेच ते जय आणि आदिती खानोलकर आणि आदिती नो हाऊ मच आय लव्ह यू. परशुराम खानोलकरांचे छोटे छोटे आणि ह्या आमच्या सुनबाई, ह्या आमच्या सुनबाई. ती सून आली तिनं मात्र सगळं घर सावरलं बरं, घर सावरलं बरं. दोन्ही भाजींमध्ये वडा मसाला, भाजींमध्ये वडा मसाला. म्हणजे जय आणि आदितीच्या डब्यात सेम सेम हेच ते जय खानोलकर, हेच ते जय आणि आदिती खानोलकर, परशुराम खानोलकरांचे छोटे ती सून आली ह्या आमच्या तिनं मात्र सुनबाई. सगळं घर सावरलं बरं. काका 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 मी चुकलो. तुम्ही खरंच चुकलो. प्लीज आम्हाला माफ करा. हात सोडून माफी मागतो काका. प्लीज माफ कर. नाही आता मला कळायला नको होते. मला मान्य आहे काका, तुमचा आमच्यावर इतका विश्वास होता आणि आम्ही तुम्हाला अंधारात ठेवलं. आमचं लग्न झालंय हे आम्ही तुमच्यापासून लपवलं. अगं पण आपल्या ऑफिस मध्ये ते तुम्हाला लपवायलाच लागणार होतं. पण आता हे माझ्या तोंडून बाहेर पडलं तर तुमचं कसं होईल? आणि मला माहिती आहे की ते माझ्या तोंडून बाहेर पडणार. अरे माझ्या मनात नाही गोष्टी राहत. एखादी गोष्ट मनात जपणं, एखादी गोष्ट मनात साचवून ठेवणं मला नाही शक्य होत. आणि मग मनात साचलं ना की मला त्याचा खूप त्रास होतो आणि मग मी कशाचाही विचार न करता ते बोलून टाकतो. मग काही लोक अडचणी देतात, काही लोकांची फजिती होते. आणि आता मला जे कळलंय ते जर माझ्या तोंडून बाहेर पडलं ना तर खोटेपणाचा ठप्पा लागून तुम्हाला नोकरी सोडावी लागेल. अरे या ऑफिस मधल्या प्रत्येकाने कळत न कळत तुमच्याशी नाती बांधायला सुरुवात केली आहे. त्या नात्यांचं मी काय करू? ती नंदिनी आदितीसाठी अविनाश सरांचं स्थळ शोधते. ती रजनी या जयसाठी वेडी झाली आहे. जुई जीवापाड प्रेम करते याच्यावर. अरे त्यांना हे सगळं कळलं तर त्यांना काय वाटेल? अरे त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. अरे मला माहिती आहे तुम्ही तसे नाही आहात, पण मला माहिती आहे मी त्या लोकांना कसं काय समजावू? नवरा बायको असून सुद्धा तुम्ही दुरावा सहन केलात. पर्याय नव्हता म्हणून नवरा बायकोचं पवित्र सोन्यासारखं नातं तुम्ही लपवून ठेवलं जगापासून. अरे हे सगळं करायला एक प्रकारची हिम्मत लागते, नाहीतर एकतर माणूस निर्लज्ज असायला लागतो. पण तुम्ही तसे नाही आहात रे.
तुम्ही खूप भोळे आहात. पण ही गोष्ट लोकांना कळली ना तर ते तुम्हाला निर्लज्ज समजतील आणि त्यातून जो दुरावा निर्माण होईल ना तो फक्त तुमच्यातला नसेल तर प्रत्येकामधला असेल. काका, तुम्हीच जर ठरवलं ना तर हे सगळं थांबवू शकता. अगं मी जगात सगळं काही ठरवू शकतो पण ही एकच गोष्ट नाही ठरवू शकत. आयुष्यामध्ये मी फक्त एकच दुरावा सहन केलाय, माझी बायको गेली तेव्हा. मला आधीपासून माहित होतं की ती जाणार आहे पण मी कोणाला नाही सांगितलं. माझ्या मुलांना सुद्धा नाही सांगितलं कारण मला असं वाटलं की त्यांना कळलं तर त्याला त्याचा त्रास होईल म्हणून मी प्रत्येक गोष्टीशी मनात दाबून ठेवत राहिलो. पण माझी बायको जेव्हा गेली ना तेव्हा माझ्या मुलांची अवस्था पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्याला हे आधी सांगितलं असतं तर बसणारा धक्का एवढा बसला नसता त्याला. अरे कधी कधी माझी मुलं बाळबोधपणे प्रश्न विचारतात, बाबा तुम्हाला आई जाणार आहे माहित होतं पण तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही. मी काय सांगू त्याला सांगणार, मी निरुत्तर होतो रे. अरे प्रश्न एका वाक्याचा असतो पण दुरावा कित्येक मैलाचा असतो. अरे तेव्हा गप्प बसलो पण त्यामुळे माझ्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण झाला असं मला वाटतं. आज माझी बायको नाहीये, मला तिला बघावं असं वाटलं, तिला भेटावं असं वाटलं तरी मी नाही भेटू शकत. इतकं अंतर निर्माण झालं आमच्यामध्ये. तिच्या बरोबर राहण्याची, तिच्या बरोबर आयुष्य काढण्याची मला सवय झाली होती त्यामुळे मला तिचं महत्व वाटलं नाही रे. पण आता भेटायचं म्हटलं तर ती कितीतरी दूर निघून गेली आहे. कधी परत न येण्यासाठी. मुलांनो तुम्ही दोघे एकत्र राहताय तरी तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय. तो दुरावा लवकरात लवकर मिटू दे कारण मी काय भोगतोय हे माझं मला माहिती आहे. बाळांनो मी मनापासून प्रयत्न करीन पण माझ्या हातून काही चूक झाली तर मला माफ करा. खरंच मला माफ करा. सुखी रहा बाळांनो, सुखी रहा. अखंड सौभाग्यवती भव. अनोळखी नसुनी अनोळखी मनायचे कसे तुझ्या विना.
काय रे, असे अंधारात का बसलायत? आणि आदिती, तू फोन करणार होतीस ना मला? काय झालं काकांचं? आणि आलात कधी तुम्ही? आत्ता झालं. अजून काकांचाच विचार करताय ना? काय करणार काकू? आमच्याकडून चूकच अशी घडलीये की ज्याचा आता पश्चाताप करूनही काहीही उपयोग नाही. आमचं लग्न झालंय हे कळल्यानंतर काका बराच वेळ काही बोलले नाही. त्यांना रस्त्यात गाठून विचारलं तर ठसाठसा रडायला लागले लहान मुलासारखे. आमचं लग्न झालंय हे आम्ही त्यांच्यापासून लपवलं, ह्याचं वाईट नाही वाटलं त्यांना. पण हीच गोष्ट जर का उद्या त्यांच्या तोंडून ऑफिसमध्ये बाहेर पडली तर मग आमचं काय होईल ह्याची त्यांना भीती वाटली. काय अवस्था झाली असेल त्यांची, एवढा एकच विचार मनात चालू. हे बघा, जे घडायचं ते घडून गेले आणि हे कधी ना कधी घडणार होतं हे तुम्हाला माहिती होतं, हो की नाही? फक्त हे माहीत होणारी पहिली व्यक्ती अरविंद काका असतील याचा तुम्हाला अंदाज नव्हता. पण ठीक आहे, ते झालंय आता. आता त्यावर कुणीही काही विचार करून काय होणार आहे? आणि तरीही तुम्ही काकांचा विचार करताय, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ऑफिसला त्यांच्यासमोर कसे उभे राहणार होत हेच कळत नाही. जेव्हा चूक आपली असते ना, तेव्हा समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून आपण नाही बघू शकत. अरे, तुम्हाला तुमच्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव आहे आणि त्याचा तुम्हाला पश्चातापही होतोय. ही खरंच किती चांगली गोष्ट आहे. आता यापुढे काय करायचं याचा विचार करायची गरजच नाहीये मुळी. कारण यापुढे तुम्ही जे कराल ते अरविंद काकांचा विचार करूनच कराल याची मला खात्री आहे. बर, आता खूप उशीर झालाय. उद्या ऑफिसला जायचं असेल ना, झोपा आता. गुड नाईट. अदिती, चला लवकर निघायचंय ना. अदिती, हे माहित नाही का, पण मला असं वाटतंय आज आपण नको जाऊया ऑफिसला. काय? मला खूप भीती वाटते अजय. भीती उद्याही वाटणार. मग उद्याही जायचं नाहीये का ऑफिसला? अदिती, मी तर म्हणतो आपण लवकर जाऊयात ऑफिसला. कोणी यायच्या आत अरविंद काकांना गाठूयात, बघूयात त्यांच्याशी पुन्हा काही बोलता येत आहे का. आणि हे काय चाललंय सकाळपासून? जे सकाळपासून माझा डावा डोळा सतत फडफडतोय. ऑफिसमध्ये जर काही. अदिती, प्लीज कम ऑन. ठीक आहे, मी काकूंना जाऊन सांगते.
या आज उपमा केलाय बर का? काकू मला नकोय. का? मला भूक नाहीये. अगं वेडी आहेस का तू? उपाशी पोटी गेलीस तर ऍसिडिटी होईल. तरी चल. अरे जय तू तरी खा. नाही काकू नको, आम्ही कॅन्टीन मध्ये खाऊ काहीतरी. अरे चल चल. जय अरे थांबा थांबा. अरे थांबा, हे डबे तरी घेऊन जा. झालं, दारातच शिंकलास. तेच ना काकू, सकाळपासून माझाही डावा डोळा फडफडतोय. जय ऐक ना प्लीज, आज आपण नको जाऊया. आदिती कम ऑन प्लीज. हे असं काही नसतं शकून अपशकून वगैरे. हे बघ, निघालेला माणूस ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचला ना तर त्याला लेटमार्क लागत नाही, आणि वेळेवर नाही पोहोचला तर त्याला लेटमार्क लागतो. इतकं साधं सोपं सरळ आहे सगळं. आणि आपण आता ऑफिसला नाही गेलो ना तर पगार कापला जाईल आपला. चला. तो म्हणतोय तेही बरोबर आहे. काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. ठीक ना व्हायला काय झालंय काय? नाही काका काही नाही. काही नाही म्हणजे नक्की काहीतरी आहे.